नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत ग्रेव्हीवाली भेंडीची भाजी. तुम्ही भेंडीची सुकी भाजी नेहमी खाल्ली असाल, पण अशा तऱ्हेने तुम्ही भेंडीची भाजी नक्की करून बघा. ही भाजी करायला खूप सोपी आहे, खायला खूप टेस्टी वाटते. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला ही भेंडीची भाजी कशी करायची बघूया. ग्रेव्हीवाली भेंडीची भाजी करण्याकरता इथे आपल्याला भेंडी पाहिजे आहे. याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा. इथे आपण भेंडी स्वच्छ धुवून याला सुकवून घेतली आहे. आता याला अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहे आपल्याला. सगळे दोन्ही साईडचे टोकं आपल्याला चिरून घ्यायचे आहे अशा प्रकारे. आणि इथे मधून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि बघून घ्यायचे आपली भेंडी स्वच्छ आहे की नाही ते. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या भेंड्या चिरून घ्यायच्या आहे. एक भेंडी मी अजून चिरून दाखवते. अशा प्रकारे जर भेंडी मोठी असेल तर थोडेसे 3 तुकडे तुम्ही असे करू शकता, आणि जर छोटी भेंडी असेल तर 2च तुकडे करायचे आहे. अशा प्रकारे इथे आपल्या भेंड्या सगळ्या चांगल्या आहे. मी सगळ्या भेंड्या अशा चिरून घेते. इथे आपण सगळ्या भेंड्या स्वच्छ धुवून सुकवून अशा तऱ्हेने चिरून घेतलेले आहे. ग्रेव्हीच्या वाटणाकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. कांदा घेतला आपण बारीक चिरून, टमाटर स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, आलं लसूण, आणि ते खोबरं घेतलं आहे थोडंसं. हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून कच्चंच वाटून घ्यायचं आहे. इथे आपलं वाटणसुद्धा रेडी झालेलं आहे. आता आपल्याला भाजीची फोडणी करायची आहे. इथे आपण भाजीची फोडणी करता गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला अगोदर पहिले भेंड्या चिरलेल्या त्या घालून घ्यायच्या आहे. आणि 2-3 मिनटं या भेंड्या छान आपल्याला परतून घ्यायचे आहे तेलामध्ये, म्हणजे याने आपल्या भेंड्याची चिकटपणा कमी होतो. याला 2-3 मिनटं परतून घेते. इथे 2-3 मिनटं झालेले आहे. आपण भेंड्या छान फ्राय करून घेतलेले आहे. त्याचा कलर चेंज नाही होऊ द्यायचा आहे. अशा हिरव्या थोड्याशा असताना काढून घ्यायचे आपल्याला. इथे आपण सगळ्या भेंड्या काढून घेतलेल्या आहे. आता याला आपण वेगळं ठेवून द्यायचं आणि आता भाजीला फोडणी द्यायची आहे. इथे अगोदर आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. आपली मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. इथे आपलं मोहरी जिरं झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला वाटून घेतलेलं हे वाटण घालून घ्यायचं आहे. इथे आपण सगळं वाटण घालून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला छान, हे कच्चं आहे, याला छान शिजू द्यायचं आहे आपल्याला. इथे मी गॅस मीडियम टू हाय केलेलं आहे आणि हे आपल्याला वाटण शिजवून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत. आणि यातून आपल्याला तेल सुटेपर्यंत हे छान शिजवून घेते मी. हे इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. बघू शकता याला असं आजूबाजूला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता इथे यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे. इथे मी हळद घालत आहे आणि इथे आपल्याला आवडीप्रमाणे तिखट घालायचं आहे. आणि इथे आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे. तुम्ही गोडा मसाला किंवा गरम मसाला घालू शकता. हे आपल्याला 1 मिनटं मसाले परतून घ्यायचे आहे यामध्ये. आता या वाटणामध्ये आपल्याला वाटणाचं पाणी घालायचं आहे. जे आपण मिक्सरमध्ये वाटण काढून घेतलं होतं त्याचं पाणी
घालून घ्यायचं यामध्ये. इथे मी गॅस मोठा केलेला आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे थोडा वेळ, 2-3 मिनटं. इथे बघू शकता आपल्या ग्रेव्हीला थोडीशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला फ्राय केलेली भेंडी घालून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि तुम्हाला जर ग्रेव्ही थोडीशी अजून जास्त पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणी घालू शकता. पण ग्रेव्ही ही जास्त पातळी करायची नाही आणि खूप घट्टही करायची नाही, अशी मिडियम थिकनेसची करायची आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि ही भेंडी आपली शिजलीच आहे. यावर आपल्याला झाकण ठेवून 2-3 मिनटं शिजवून घ्यायची आहे. मी यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं शिजवून घेते. इथे थोडा वेळ झालेला आहे, आपण बघूया. इथे बघू शकता तुम्ही आपल्या ग्रेव्हीला छान असा कलर आलेला आहे. ही आपली भेंडीची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया आणि एक प्लेटमध्ये सर्व करूया. मी गॅस बंद केलेला आहे. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली ग्रेव्हीवाली भेंडी. ही भेंडी बनवायला खूप सोपी आहे आणि ही भेंडीची भाजी तुम्ही पोळी, पुरी, पराठा, भात यासोबत खाऊ शकता. खायला खूप टेस्टी वाटते. जर तुम्हाला माझ्या भेंडीच्या ग्रेव्हीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर ही भेंडीची ग्रेव्ही एकदा नक्की ट्राय करून बघा.